जी काय सांगाल आज जागर मराठीचा कार्यक्रम घेण्यात आला. कसं आहे की त्रिभाषीय सूत्र आणून सरकारने जे हिंदी भाषा लादली होती ती हिंदी भाषा कुठेतरी थांबली पाहिजे. आपला कोणत्या भाषेला विरोध नाही, पण मराठी राज्यात, महाराष्ट्रात, मराठी भाषेच्या राज्यात तिसरी भाषा आम्हाला का सक्तीची? जिथे कोवळ्या मुलाला इंग्रजी आणि मराठी भाषा शिकणं गरजेचं असताना तिसरी भाषा लादायची. तिसरी भाषा त्या मुलाच्या मेंदूच्या ताकदीमध्ये नाही आहे. पाचवीनंतर ठीक आहे ना, आम्ही शिकतोय ना आणि बोलतातही काही लोक, पण ते बोलणं कंपल्शन कशाला? त्याचं पूर्ण ठाम आमच्या डोक्यावर ठसा का तुम्ही उमटवतो? ह्याचा विरोध करणं बोला, लोकांमध्ये जागृती आणणे बोला. त्यासाठी आम्ही मराठीचा जागर मराठीचा, हो मी मराठीतच बोलणार, त्या संकल्पनेतून आम्ही हा कार्यक्रम आज राबवला आहे. आणि अराजकीय इथे भाजपवाले येऊन गेले, RSSवाले आलेले, शिवसेनेवाले आलेले, सगळे येऊन गेलेले आणि काही मराठी संघटना ज्या मराठीसाठी लढत आहेत त्याही संघटना आल्या होत्या. त्याच्यामुळे हे गरजेचं आहे, लोकांमध्ये जागृती आणणं गरजेचं आहे. फक्त उठलं की लगेच मराठी नाही बोला की मारा, ह्याच्यावरती पुढेही हा मराठीचा आपल्यामध्येच जागरूकता आणणं गरजेचं आहे. कुठे ना कुठे आपण की मुंबईमध्ये मराठी आणि अमराठीचा वाद चर्चेला येत असतो. याच्यासाठी सुद्धा आपल्याला असे कार्यक्रम घेणे गरजेचे आहे आपल्याला. कसं आहे की मी तेच बोललो ना की जर समोरचा माणूस जर मराठी बोलला नाही तर त्याला पहिल्या प्रेमाने बोललं तर बरोबर आहे. तो जर उलटा बोलला तर त्याला मग खळखटाक आहेच. पण हे आपल्या भाषा आपण टिकवणं गरजेचं आहे ना. आपण रिक्षावाल्याला हिंदीमध्ये बोलतो, भैया किधर जाओगे, चलो जल्दी. कुठं ते भाजीवाला आला तर भाजीवाल्याशी आपण बोलतो. आता ते बोलतात मराठीतही, त्यांनाही धंदा करायचा आहे तर ते मराठीत बोलतात. आज गुजराती, बोरलीमधले गुजराती व्यापारी चांगल्यापणे मराठी बोलतात, जुने व्यापारी आहेत ते. आपण म्हणून आम्ही बोललो ना की अशा गोष्टी ह्या जागरूकता आणणं आपलंच काम आहे. आपणच ही जागरूकता आणणं गरजेचं आहे.